पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरभर अनधिकृत बांधकामावरती हातोडा चालवला जातोय। ज्या महानगरपालिकेकडून ही कारवाई सुरू आहे त्याची ही मुख्य इमारत आहे आणि त्याच मुख्य इमारतीच्या पार्किंगमध्ये महानगरपालिकेकडूनच अशा पद्धतीनं अनधिकृत बांधकाम जे आहे ते सुरू आहे। आता सलगच्या 3 दिवसांच्या सुट्ट्या होत्या आणि या सुट्ट्यांच्या दरम्यान कुणालाही कानोकान खबर न लागू देता महानगरपालिकेकडून इथं एक कार्यालय थाटलं जातंय। आत्ताच्या पावसाळ्यात काही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी एक आपत्ती व्यवस्थापनाचं कार्यालय असावं, त्यासाठीचा हा खटाटोप या ठिकाणी महानगरपालिकेकडून सुरू आहे। परंतु हे कार्यालय उभारताना महानगरपालिकेची त्यांनी परवानगीच घेतलेली नाहीये हे आता समोर आलेलं आहे। कारण ज्यांच्याकडून अशा बांधकामासाठी परवानगी घ्यावी लागते त्या कार्यालयाकडून त्यांनी परवानगीच घेतली नाही याची कबुली संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। खरं तर सर्वसामान्य नागरिकांनी जर अशा प्रकारचं अनधिकृत बांधकाम केलं तर त्यांचं बांधकाम जमीनदोस्त करण्यात महानगरपालिका नेहमीच सरसावते। परंतु कुंपणच शेत खातं हे कशाला म्हणतात याचं हे जिवंत उदाहरण आहे। ज्यांच्यावरती अनधिकृत बांधकामाची कारवाई करण्याची जबाबदारी आहे त्याच इमारतीच्या पार्किंगमध्ये अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम राजरोसपणे सुरू आहे। आता महानगरपालिका यावरती काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।